सध्या अमेरिका आणि इस्रायलच्या या युद्धाच्या पार्श्वभूमीवर तेलाचे दर भडकले आहेत. शेअर बाजारात गुंतवणूकदारांची धावपळ सुरू आहे आणि जगाचं लक्ष लागले ते मध्य पूर्वेकडे. कारण अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामधील तणाव आता उघड संघर्षाच्या उंबरठ्यावर उभा आहे. पण हा संघर्ष नेमका किती गंभीर आहे आणि त्याचे भारतासह जगावर काय परिणाम होऊ शकतात, चला सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मी शनाया. मध्य पूर्वेत अनेक वर्षापासून तणाव आहे, पण अलीकडच्या घडामोडींमुळे परिस्थिती आणखीनच चिघळली आहे. इराणवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर आणि त्याला इराणकडून दिलेल्या प्रत्युत्तरामुळे संघर्ष अधिकच तीव्र झालाय. इस्रायलला युनायटेड स्टेट्सचा ठाम पाठिंबा आहे. त्यामुळे हा तणाव केवळ दोन देशांपुरता मर्यादित राहत नाही, तर तो जागतिक पातळीवर परिणाम करणारा ठरतोय. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत इराणने पश्चिम आशियात हल्ले सुरू केलेत. त्यामुळे जागतिक तेलाच्या किमती या वाढल्या आहेत. जगभरात तेलाच्या किमती ठरवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्रेंट क्रूडच्या दरात 10% वाढ झाली आहे आणि ते प्रति बॅरल 7,516 रुपये पुढे गेलं आहे. आठवड्याच्या अखेरीस होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ किमान 3 जहाजांवर हल्ले झाल्यानंतर ही वाढ झाली आहे. याचबरोबर नैसर्गिक वायूचे दर देखील तब्बल 25% वाढले आहेत. इराणने आपल्या देशाच्या दक्षिणेकडील अतिशय महत्वाच्या जलमार्गातून जहाजांनी जाऊ नये असा इशारा दिलाय. या मार्गावरून जगातील सुमारे 20% तेल आणि वायूची वाहतूक केली जाते. जागतिक शेअर बाजारात देखील घसरण झाली आहे. लंडनमध्ये FTSE 100 शेअर इंडेक्स आहे तो 1% घसरला आहे. यात पश्चिम आशियातील हवाई वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे ब्रिटिश एअरवेजची मालक कंपनी जी आहे ती सर्वाधिक घसरण झालेल्या कंपन्यांपैकी एक ठरली आहे. ऊर्जेच्या किमती सातत्याने वाढतायत. महागाई वाढण्याची त्यामुळे भीती निर्माण झाली आहे. मध्यवर्ती बँका व्याजदर कपात कमी करू शकतात. या चिंतेमुळे बार्कलेज, स्टँडर्ड चार्टर्ड आणि काही बँकांच्या शेअर्सच्या किमती देखील घसरल्या आहेत. युरोपमधील प्रमुख शेअर्स बाजारामध्ये मोठी घसरण झाली आहे. दरम्यान अनिश्चिततेच्या काळात सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोन्याच्या किमतीत देखील वाढ झाली आहे. सोन्याचे दर हे 2% वाढल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. होर्मुझ सामुद्रधुनीच्या प्रवेशद्वाराजवळच आंतरराष्ट्रीय जहाजांची वाहतूक जवळपास ठप्प झाल्याचं पाहायला मिळत आहे. हा संघर्ष लांबला तर ऊर्जा दर आणखीन वाढू शकतात असा इशारा देखील तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक पुन्हा सुरू होते का, याकडे बाजाराचं लक्ष आहे. वाहतूक सुरळीत झाली तर तेलाच्या किमती कमी होऊ शकतात. मात्र संघर्ष हा दीर्घकाळ चालल्यास तेलाचे दर प्रति बॅरल $100 पुढे जाऊ शकतात, ज्यामुळे महागाई आणि व्याजदर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर असाच गोंधळ कायम राहिला तर जगभर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढू शकतील. आशियातील अस्थिरता आणि हल्ल्यांमुळे जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम होऊन किमती वाढतील आणि संघर्ष लांबला तर इंधन हे दीर्घकाळ महाग राहू शकतं. ज्यामध्ये अजून एक महत्वाचा परिणाम आहे तो म्हणजे युद्धाचा धोका वाढला की अनेक देश संरक्षण खर्च वाढवतात. त्यामुळे सामाजिक आणि विकासात्मक खर्चावर परिणाम होऊ शकतो. जागतिक अर्थव्यवस्था मंदावू शकते. एकूणच काय तर काही वेळा अशा तणावानंतर राजनैतिक तोडगा निघतो. मोठी राष्ट्रे थेट युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतात, कारण सर्वांनाच आर्थिक फटका बसतो. जर चर्चा, मध्यस्थी आणि आंतरराष्ट्रीय दबाव वाढला तर परिस्थिती नियंत्रणात येऊ शकते आणि बाजार पुन्हा स्थिर होऊ शकतो. पण तोपर्यंत अनिश्चितता कायम आहे. तोपर्यंत बाजारात चढ उतार राहणार हे मात्र निश्चित आहे. हे युद्ध केवळ बॉम्ब किंवा क्षेपणास्त्रांचं नाही, तर ते तेलाच्या दरांचं आहे. हे शेअर बाजारांच्या अस्थिरतेचं आहे. हे महागाईचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सामान्य नागरिकांच्या आर्थिक सुरक्षिततेचं आहे. म्हणूनच पुढील काही दिवस आणि काही आठवडे अत्यंत निर्णायक असतील. परिस्थिती कशा दिशेने वळते यावर जगाच्या अर्थव्यवस्थेचं गणित ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? या युद्धामुळे भारतावर सर्वात मोठा काय परिणाम झालाय ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.